नमस्कार, ePrashikshhan.com या आपल्या हक्काच्या व्यासपीठावर सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या या सखोल विश्लेषणात सर्वांचे स्वागत आहे. आपला मुख्य उद्देश अतिशय स्पष्ट आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खरेदी प्रक्रियेच्या नियमावलीबाबत, विशेषतः खरेदी प्रक्रिया भाग 2 मध्ये 3 ते 13 याबाबत सोप्या आणि साध्या भाषेत मार्गदर्शन करणे हा आपला हेतू आहे. आपले आजचे मिशन हे अधिकाऱ्यांना सेफ हार्बर म्हणजेच प्रशासकीय कारवाईपासून बचाव कसा करावा हे शिकवणे आहे. नियमबाह्य खरेदीमुळे होणारी विभागीय चौकशी टाळून सुरक्षित, निर्दोष आणि पारदर्शक कामकाज कसे करावे यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. हो, खरेदी प्रक्रियेची माहिती अनेकदा खूप मोठी आणि गुंतागुंतीची वाटू शकते. पण माहितीच्या जंजाळात न हरवता शासन निर्णयांचे काटेकोर पालन करून ही प्रक्रिया कशी राबवावी याचा एक अतिशय स्पष्ट आराखडा आहे. शासनाने खरेदीसाठी 4 टप्प्यांचा एक अत्यंत स्पष्ट प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. या प्रवासातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा थांबा म्हणजे जेम पोर्टल, म्हणजेच गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस. अगदी बरोबर. शासनासाठी हा केवळ एक पर्याय नाही, तर ती पहिली सक्तीची पायरी आहे. जर एखादी वस्तू तिथे उपलब्ध असेल तर ती तिथूनच घेणे अनिवार्य आहे. म्हणजे प्रत्येक वेळी खरेदी करताना हा क्रम पाळणे सक्तीचे आहे का? जर एखाद्या कार्यालयाला स्थानिक बाजारात एखादी वस्तू जेम पोर्टलपेक्षा स्वस्त आणि लवकर मिळत असेल तर त्यांनी थेट स्थानिक बाजारात का जाऊ नये? हा तर वेळेचा आणि पैशांचा अपव्यय वाटू शकतो. हा अतिशय रास्त आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. वरवर पाहता स्थानिक खरेदी सोपी वाटते, पण शासनाची भूमिका यामागे खूप वेगळी आहे. जेम पोर्टलवर जे पुरवठादार असतात त्यांची नोंदणी आणि पडताळणी शासनाने आधीच केलेली असते. म्हणजे ते आधीच व्हेरिफाईड असतात. हो, तिथे देशभरातील पुरवठादार उपलब्ध असल्याने एक नैसर्गिक स्पर्धा निर्माण होते आणि पारदर्शकता टिकून राहते. जेव्हा एखादा अधिकारी हा क्रम मोडतो तेव्हा तो या पारदर्शक यंत्रणेला बगल देत आहे असा त्याचा अर्थ निघतो. अच्छा, म्हणजे हा प्राधान्यक्रम मोडणे हे केवळ प्रक्रियेचं उल्लंघन नाही. नक्कीच नाही. हा क्रम मोडणे म्हणजेच शासनाच्या आर्थिक मर्यादांचे थेट उल्लंघन करणे होय. यातूनच आर्थिक अनियमितता सिद्ध होऊ शकते. त्यानंतर शासनाचे पूर्वनिश्चित दर करार हा दुसरा पर्याय, शासकीय महामंडळे हा तिसरा पर्याय आणि शेवटी स्थानिक खरेदी समिती किंवा ई-निविदा हा चौथा पर्याय. असाच हा क्रम पाळावा लागतो. हे स्पष्टीकरण खूप महत्वाचे आहे. आता आपण पहिल्या पर्यायाबद्दल म्हणजे जेम पोर्टलबद्दल अधिक सविस्तर बोलूया. हे पोर्टल अनिवार्य आहे हे आपण पाहिले, पण प्रत्यक्ष कामाच्या वेळी अनेकदा असे होते की हवी ती विशिष्ट वस्तू या पोर्टलवर उपलब्ध नसते. हो, असे होऊ शकते. अशा वेळी काम तर थांबवता येत नाही. मग अधिकाऱ्यांनी नेमके काय करावे? अशा परिस्थितीसाठी नियमांमध्ये एक अतिशय स्पष्ट आणि महत्त्वाची तरतूद आहे. जर वस्तू जेम पोर्टलवर उपलब्ध नसेल तर अधिकाऱ्यांनी जेम अवेलेबिलिटी रिपोर्ट म्हणजेच GAR प्रमाणपत्र जनरेट करणे आवश्यक असते. म्हणजे हे GAR प्रमाणपत्र एक प्रकारची ढाल आहे तर? अगदी तसेच. हे प्रमाणपत्र म्हणजे एक प्रकारचा अधिकृत पुरावा आहे की आपण शासनाच्या नियमानुसार पोर्टलवर वस्तू शोधली पण ती तिथे उपलब्ध नाही. हे GAR प्रमाणपत्र फाईलवर रेकॉर्ड म्हणून ठेवणे अत्यंत अनिवार्य आहे. अच्छा. त्यानंतरच इतर खरेदी पद्धतींचा विचार करता येतो. खरेदी पूर्ण झाल्यानंतर जर कधी प्रश्न निर्माण झाला की ही वस्तू जेमवरून का घेतली नाही, तेव्हा हे प्रमाणपत्रच अधिकाऱ्यांना सुरक्षित ठेवते. आता आपण जेम पोर्टलवरील आर्थिक मर्यादांबद्दल बोलूया. शासनाने खरेदीच्या रकमांवरून काही टप्पे पाडले आहेत. हे नेमके कसे काम करते आणि त्यामागील तर्क काय आहे? शासनाने वेळेची बचत आणि आर्थिक जोखीम यांचा समतोल साधण्यासाठी या मर्यादा निश्चित केल्या आहेत. जर खरेदीचे मूल्य 50,000 रुपयांपर्यंत असेल तर अधिकारी थेट खरेदी करू शकतात. याला डायरेक्ट परचेस म्हणतात. म्हणजे अगदी छोट्या खर्चासाठी निविदा काढायची गरज नाही. हो, दैनंदिन प्रशासकीय कामकाजात छोट्या छोट्या गोष्टींसाठी निविदा प्रक्रिया राबवणे शक्य नसते, म्हणून ही सवलत दिली आहे. आणि जर रक्कम 50,000पेक्षा जास्त असेल तर काय करावे लागते? जेव्हा खरेदीचे मूल्य 50,000 ते 10 लाख रुपयांच्या दरम्यान असते तेव्हा स्पर्धा निर्माण करणे आवश्यक बनते. अशावेळी जेम पोर्टलवर किमान 3 वेगवेगळ्या पुरवठादारांच्या दरांची तुलना करणे अनिवार्य असते. या 3 पैकी जो पुरवठादार सर्वात कमी दर देईल, ज्याला आपण L1 म्हणतो, त्याच्याकडूनच खरेदी करणे आवश्यक असते. आणि जर खरेदी 10 लाखांपेक्षाही मोठी असेल
म्हणजे जिथे जोखीम अधिक असते? 10 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या खरेदीसाठी जेम पोर्टलवर ऑनलाईन बिडिंग किंवा रिव्हर्स ऑक्शन करणे अनिवार्य आहे. इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण नेहमीच्या लिलावात किंवा ऑक्शनमध्ये किंमत वाढताना पाहतो. मग हे रिव्हर्स ऑक्शन म्हणजे नेमके काय असते? खूप चांगला मुद्दा आहे. रिव्हर्स ऑक्शन म्हणजे उलट्या पद्धतीचा लिलाव. यात शासनाला वस्तू घ्यायची असते. त्यामुळे जे पुरवठादार असतात ते काम मिळवण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात आणि स्वतःचे दर कमी कमी करत नेतात. म्हणजे दर खाली येतो. अगदी बरोबर. जो सर्वात कमी दर देईल त्याला हे कंत्राट मिळते. या प्रक्रियेमुळे शासनाची खूप मोठी आर्थिक बचत होते आणि प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे पूर्ण पारदर्शकता राहते. हे सगळं ठीक आहे, पण जेव्हा जेमवर वस्तू नसते आणि आपण GAR प्रमाणपत्रही काढतो, तेव्हा प्रत्येक खरेदीसाठी निविदा काढणे म्हणजे वेळेचा अपव्यय ठरेल. मग मध्यम मार्ग काय आहे? इथेच शासनाचे दरकरार किंवा महामंडळे कामी येतात का? होय, इथेच दुसरा आणि तिसरा टप्पा कामी येतो. दरकरार हा अधिकाऱ्यांसाठी वेळेची बचत करणारा एक उत्तम मार्ग आहे. केंद्रीय भांडार खरेदी संघटना म्हणजेच CSPO किंवा भारत सरकारची संस्था DGS&D यांनी आधीच निश्चित केलेल्या दरकराराचा वापर करता येतो. या संस्थांनी आधीच राष्ट्रीय पातळीवर निविदा प्रक्रिया राबवून दर ठरवलेले असतात. म्हणजे आपल्या कार्यालयाला नव्याने निविदा काढण्याची किंवा दरांची खातरजमा करण्याची गरज भासत नाही. प्रशासकीय प्रक्रियेचे दुहेरीकरण टळते. आणि महामंडळांकडून खरेदी करण्याचे काय फायदे आहेत? राज्य शासनाच्या अधिकृत महामंडळांकडून जसे की महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ किंवा कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्याकडून थेट खरेदी केल्यास निविदा प्रक्रियेतून सूट मिळते. खाजगी पुरवठादारांपेक्षा या शासकीय संस्थांना प्राधान्य देणे हे शासनाचं धोरण आहे. पण अट एवढीच असते की संबंधित महामंडळ ती वस्तू स्वतः उत्पादित करत असावे किंवा त्यांच्या अधिकृत प्रक्रियेतून पुरवत असावे. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर खरेदी खूप मोठी नसेल आणि ती जेमवर किंवा दरकरारावरही उपलब्ध नसेल, तर अशा वेळी कार्यालयातील स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा असते का? होय, अशा छोट्या खरेदीसाठी स्थानिक खरेदी समिती म्हणजेच लोकल परचेस कमिटीची स्थापना करण्याची तरतूद आहे. या समितीमध्ये कार्यालयातील किमान 3 सदस्यांचा समावेश असणं आवश्यक असते. या समितीला एका वेळेस जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतची खरेदी करण्याचे अधिकार असतात आणि त्यांच्यासाठी वार्षिक एकूण मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत असते. पण 3 अधिकारी एकत्र आले आणि त्यांनी खरेदी केली, म्हणजे पारदर्शकता आपोआप कशी येईल? त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी कोणती यंत्रणा असते? ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. समितीने फक्त बाजारातून वस्तू आणणे अपेक्षित नसते. त्यांनी स्थानिक बाजाराचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे आणि विविध दुकानांमधील दरांची तुलना करून दर वाजवी असल्याची खात्री करणे अपेक्षित असते. म्हणजे नुसते खरेदी करून चालत नाही? नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एका विशिष्ट आशयाचे प्रमाणपत्र त्यांना द्यावे लागते. आम्ही संयुक्तपणे बाजारपेठेची पाहणी केली असून निवडलेल्या वस्तूची गुणवत्ता उत्तम आणि दर वाजवी आहेत असे लेखी प्रमाणपत्र समितीने फाईलवर रेकॉर्ड म्हणून ठेवणे अनिवार्य असते. म्हणजे ती त्यांची संयुक्त जबाबदारी बनते. आता आपण बजेट वाढल्यावर काय होते ते पाहूया. जेव्हा वरील कोणतीही पद्धत लागू होत नाही आणि खरेदीचे मूल्य लाखोंच्या घरात जाते, तेव्हा शासनाचे पैसे वाचवण्यासाठी नेमकी कोणती यंत्रणा कामाला येते? अशा वेळी निविदा किंवा टेंडरिंग प्रक्रिया सक्तीची होते. जेव्हा खरेदीचे अंदाजित मूल्य 3 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असते, तेव्हा निविदा काढणे अनिवार्य आहे. 3 लाख रुपये? हो. ही प्रक्रिया शासनाच्या अधिकृत टेंडरिंग पोर्टलद्वारेच राबवावी लागते. याचा मुख्य उद्देश हा आहे की खुल्या बाजारातील सर्व पात्र पुरवठादारांना समान संधी मिळावी. यातून निकोप स्पर्धा निर्माण होते आणि शासनाला सर्वात किफायतशीर दर प्राप्त होतो. पण जर अचानक कोणती आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर काय करावे? समजा एखादी नैसर्गिक आपत्ती आली, पूर आला किंवा काही अतिमहत्वाची कामे अचानक आली. निविदा प्रक्रिया राबवायला अनेक आठवडे लागतात. मग अशा परिस्थितीत वेळ कसा काढायचा? नियम प्रशासकीय कामात अडथळा तर ठरत नाहीत ना? नियमांमध्ये व्यवहार्यता जपण्यात आली आहे. अशा विशेष परिस्थितींसाठी तातडीची खरेदी म्हणजेच इमर्जन्सी पर्चेसची तरतूद आहे. जीवितास धोका असलेली आपत्कालीन परिस्थिती असेल आणि निविदा प्रक्रियेला वेळ नसेल तर अधिकारी तातडीची खरेदी करू शकतात. तिथे जनहित आणि सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असते. पण मग या सुविधेचा गैरवापर होऊ नये म्हणून नियंत्रणाची कोणती यंत्रणा आहे? कोणीही म्हणेल की ही तातडीची खरेदी होती. म्हणूनच यात एक अत्यंत कडक अट आहे.
तातडीची खरेदी केल्यानंतर अधिकाऱ्याला तात्काळ वरिष्ठ कार्यालयाला एक सविस्तर अहवाल पाठवून कार्योत्तर मंजुरी म्हणजेच पोस्ट फॅक्टो अप्रूव्हल मिळवणे आवश्यक असते. अच्छा, पोस्ट फॅक्टो अप्रूव्हल. हो, आपण ही खरेदी का केली, निविदा काढायला वेळ का नव्हता आणि परिस्थिती किती गंभीर होती, हे सर्व पुराव्यांसह त्या अहवालात स्पष्ट करावे लागते. हे समजण्यासारखे आहे. आता एक वेगळी परिस्थिती पाहूया. जर एखाद्या कार्यालयाला विशिष्ट वस्तू हवी आहे, पण ती बाजारात फक्त एकाच उत्पादकाकडून मिळते. जर जगात एकच कंपनी ती वस्तू बनवत असेल, तर तिथे निविदा काढून स्पर्धेचा फार्स कशासाठी करायचा? अशा परिस्थितीला प्रशासकीय भाषेत मक्तेदारी किंवा प्रोप्रायटरी आयटम्स म्हणतात. जेव्हा वस्तू एकाच उत्पादकाकडून मिळते तेव्हा तिथे निविदा काढणे खरोखरच निरर्थक असते. पण केवळ एका अधिकाऱ्याला वाटते म्हणून ती मक्तेदारी सिद्ध होत नाही. अशावेळी PAC म्हणजेच प्रोप्रायटरी आर्टिकल सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक असते. हे PAC नेमके काय सिद्ध करते? हे प्रमाणपत्र तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट करते की विशिष्ट गुणवत्तेची ही वस्तू केवळ एकाच कंपनीकडून मिळते आणि बाजारात दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. यासोबतच सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगीही घ्यावी लागते, जेणेकरून कोणत्याही एका कंपनीला अवाजवी फायदा दिला जात नाही. आता आपण निविदा प्रक्रियेतील आर्थिक सुरक्षेकडे वळूया. निविदा प्रक्रियेत नेहमी EMD आणि सिक्युरिटी डिपॉझिट हे 2 शब्द येतात. शासनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी या 2 वेगवेगळ्या ठेवी आहेत. EMD म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट किंवा बयाणा रक्कम. ही रक्कम निविदा भरतानाच प्रत्येक पुरवठादाराने भरावी लागणारी प्राथमिक रक्कम असते. ही एक प्रकारची एंट्री फी असते, जी खात्री करते की हा पुरवठादार गंभीरपणे प्रक्रियेत भाग घेत आहे. आणि जर त्याने निविदा मंजूर झाल्यावर काम करण्यास नकार दिला तर? बरोबर. जर त्याने माघार घेतली किंवा गैरव्यवहार केला तर ही EMD रक्कम शासनाकडे जप्त केली जाते. हा पुरवठादारांवर एक प्रकारचा वचक असतो. अच्छा. मात्र सूक्ष्म आणि लघु उद्योगांना म्हणजेच MSME क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शासन नियमानुसार EMD भरण्यातून सवलत दिलेली असते. हा झाला EMDचा भाग. मग सिक्युरिटी डिपॉझिटची गरज काय असते? जेव्हा निविदा प्रक्रिया पूर्ण होते आणि कंत्राट एका यशस्वी पुरवठादाराला मंजूर होते, तेव्हा फक्त त्या एकाच पुरवठादाराकडून सिक्युरिटी डिपॉझिट किंवा सुरक्षा ठेव घेतली जाते. म्हणजे हे अंतिम डिपॉझिट असते. काम योग्य प्रकारे आणि वेळेत पूर्ण होईपर्यंत ही रक्कम शासनाकडे सुरक्षित राहते. जर कंत्राटदाराने अटींचे पालन केले नाही किंवा मालाचा दर्जा खराब असेल तर ही ठेव जप्त करण्याचा पूर्ण अधिकार शासनाला असतो. आता आपण या संपूर्ण चर्चेतील सर्वात गंभीर नियमाकडे येऊया. तो म्हणजे खरेदीचे तुकडे पाडण्यास सक्त मनाई, ज्याला स्प्लिटिंग ऑफ बिल्स म्हणतात. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. एखाद्या कार्यालयाला वर्षाला 4 लाख रुपयांचे कम्प्युटर लागतात. निविदा टाळण्यासाठी जर त्यांनी 50,000 रुपयाचे 8 वेगवेगळे खरेदी आदेश काढले तर अडचण काय आहे? वस्तू तर त्याच मिळत आहेत. हा खऱ्या अर्थाने सर्वात गंभीर प्रशासकीय गुन्हा मानला जातो. वस्तू त्याच मिळत असल्या तरी प्रक्रियेचा मूळ हेतूच इथे नष्ट होतो. 3 लाख रुपयांपेक्षा जास्त खरेदी असेल तर निविदा अनिवार्य आहे, हे आपण पाहिलंय. हो. जेव्हा 4 लाखांचे 8 तुकडे केले जातात तेव्हा अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मान्यता टाळत असतात आणि खुल्या बाजारातील स्पर्धेला डावलत असतात. निविदा न काढल्यामुळे इतर पुरवठादारांना संधी मिळत नाही आणि कदाचित शासनाला ती वस्तू अधिक स्वस्तात मिळू शकली असती. त्या संधीचं नुकसान होते. म्हणजे आर्थिक मर्यादा आणि वरिष्ठांचे नियंत्रण टाळण्यासाठी केलेला हा जाणीवपूर्वक प्रयत्न मानला जातो. मग ऑडिटमध्ये हे कसे पकडले जाते? ऑडिट करताना एकाच प्रकारच्या वस्तूचे अनेक छोटे खरेदी आदेश एकाच आर्थिक वर्षात लागोपाठ काढलेले दिसले की तो स्प्लिटिंग ऑफ बिल्सचा प्रकार आहे हे सहज उघडकीस येते. आणि असे सिद्ध झाल्यास थेट आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवून गंभीर कारवाई होते. मग अधिकाऱ्यांनी यातून वाचण्यासाठी आणि योग्य नियोजन करण्यासाठी काय केले पाहिजे? यासाठी कार्यालयाने आपल्या वार्षिक गरजेचा सुरुवातीलाच एकत्रित अंदाज घेणे आवश्यक असते. याला ॲग्रिगेशन ऑफ डिमांड म्हणतात. ॲग्रिगेशन ऑफ डिमांड. हो, वर्षभरात आपल्याला किती स्टेशनरी लागेल किंवा किती कॉम्प्युटर लागतील याचा एकत्रित विचार करावा आणि त्या एकूण रकमेनुसार जेम किंवा निविदा प्रक्रियेचा अवलंब करावा. गरजेनुसार रोज थोडे थोडे खरेदी करणे हे नियमबाह्य ठरते. पण जर अधिकाऱ्यांना फक्त 3 सुवर्ण नियम लक्षात ठेवायचे असतील तर ते कोणते असतील?
संपूर्ण नियमावलीचा सारांश मी 3 मुख्य नियमांमध्ये सांगेल. पहिला सुवर्ण नियम आहे, जेमला सर्वोच्च प्राधान्य देणे. कोणत्याही खरेदीची सुरुवात जेम पोर्टलवरूनच करा. हां. दुसरा नियम आहे कागदपत्रांची पूर्तता. जर वस्तू जेमवर नसेल तर JR रिपोर्ट, स्थानिक समितीचे बाजारपेठ पाहणी प्रमाणपत्र आणि जिथे आवश्यक असेल तिथे सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वमंजुरी नेहमी फाईलवर ठेवा. आणि तिसरा सुवर्ण नियम म्हणजे गरजेचे एकत्रीकरण. खरेदीचे तुकडे पाडण्याचा मोह पूर्णपणे टाळा आणि योग्य आर्थिक मर्यादेनुसार प्रक्रिया राबवा. नियमांचे पालन हा अडथळा नसून ती सुरक्षितेची हमी आहे. या माहितीमुळे नक्कीच अधिकाऱ्यांना त्यांचे कामकाज अधिक सुरक्षित आणि निर्दोषपणे पार पाडण्यास मदत होईल. या सखोल विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. ePrashikshण.com नावाचं एक खास YouTube चॅनल आहे जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.